नमस्कार, मी साक्षी अणास आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आताच एक बातमी हाती येते, पाहूयात सविस्तर वृत्त। निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उमेदवारीवरून अनेक संभ्रम निर्माण झाले। त्यावर वेळेनुसार उत्तर मिळत गेली आणि अनेकांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केले। त्यातीलच एक म्हणजे जनतेच्या आग्रहास्तव दिंडोरी मतदारसंघातून JP गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। परंतु काही कालावधीनंतर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना JP गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन निवडणुकीत माघार घेतली आहे। त्यांच्याशी आपण संपर्क साधलेला आहे आणि या संबंधित बाबीवर त्यांचे मत जाणून घेतले। बघूयात त्यांची प्रतिक्रिया। नमस्कार सर, येस मराठी न्यूज मधून बोलते। बोला ना। सर, तुम्ही आत्ताच माघार घेतलीये असं जाहीर झालंय। हो। तर मग साधारणतः जनतेचा प्रतिसाद आणि त्यांची एक मागणी होती तुम्हाला की तुम्ही निवडणुकीत उभं राहावं, उमेदवारी करावी, परंतु त्यानंतरही तुम्ही आता माघार घेतलीये। तर एकंदरीत जनतेचा कसा प्रतिसाद आहे आणि काय सांगाल एकंदरीत माघार घेतली त्याच्याबद्दल? जनतेच्या मतानुसारच माघार पण घेतलेली आहे। लोकांचं म्हणणं होतं की तुम्ही राहू नका, तुम्ही विधानसभेला राहा आणि आता लोकसभेला भगरेला राहू दे असं म्हणत होते। आणि काल तुमची शरद पवारांसोबत बैठक झाली, तर असं काय घडलं त्या बैठकीत की तुम्ही माघारचा निर्णय घेतला किंवा एकंदरीत? माघारीचा आणि बैठकीचा काय संबंध नाही। बैठक याच्यासाठी झाली की ज्या दिवशी फॉर्म भगरे सरांनी भरला म्हणजे राष्ट्रवादीचा, त्यावेळेस जयंत पाटलांनी सांगितलं होतं की याच्यामध्ये काही उमेदवार हे बीजेपीचे कॉन्ट्रॅक्ट उमेदवार आहेत आणि मुद्दाम आघाडीच्या उमेदवाराला पाडण्यासाठी उभे आहेत। अशा प्रकारचा म्हणजे इनडायरेक्ट आमच्याकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आम्ही त्याचा जाब विचारायला गेलो होतो। त्याचबरोबर त्यांनी सांगितलं होतं की आमच्या पत्रकावरती म्हणजे JP गावितच्या पत्रकावरती म्हणजे शरद पवार आणि याचे अजय जयंत पाटलांचे फोटो आहेत, तर आम्ही केस करू वगैरे, कमिशन आपल्या इलेक्शन कमिशन कडे तक्रार करू वगैरे अशा प्रकारची भाषा त्यांनी वापरली होती। तर आम्ही त्यांना शरद पवारांना तेच विचारायला गेलो होते की तुम्ही असे कसं काय बोलू शकता, तुमचा म्हटलं हा राष्ट्रीय आपल्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशा प्रकारच्या खालच्या लेवलला येऊन कसं काय बोलू शकतो म्हटलं। ते पवार साहेबांनी सांगितलं ती चूकच झाली म्हणे आणि आम्ही त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय। तसं त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन त्यांचं एक पत्र त्यांनी दिलं होतं, ते पण त्या पत्रकारांच्या हातात दिलं वाटतं। आम्ही त्याच्यासाठी गेलो होतो, ते म्हणजे अशा प्रकारची भाषा वापरणं बरोबर नाही म्हटलं। आणि आता माघार घेतल्यानंतर तुमच्या पाठीशी उभं राहणारी जनता आणि एकंदरीत तुमचा प्रतिसाद हा कुणाला असणार आहे? आता आमच्या पाठीशी उभी राहणारी जनता ही माझ्या पाठीशी उभी होती। आता त्या जनता म्हणजे माझ्या मालकीची जनता नाही, ती जनताच आहे। तर ती जनता कुठे जाईल याचा आपल्याला काही सांगता येणार नाही, पण आम्हाला मानणारे जे लोक आहेत त्या लोकांना आम्ही तर आघाडीच्या उमेदवाराला म्हणजे मदत करायला सांगू। आणि एकंदरीत आता माघार घेतल्यानंतर जनतेमध्ये काय भावना आहे? आताशी तर मी माघार घेतली, आता गावी गेल्यानंतर कळेल ना लोकांची काय भावना आहे ते। धन्यवाद सर। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।